नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. दुबईला आलो आहे, तुम्हाला माहिती आहे चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला. आज सुट्टीचा दिवस होता, म्हणजे काय, कालच भारत बांगलादेश मॅच झाली, रविवारी मेगा मॅच आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस ना जरा दुबई फिरावा म्हटलं. आज दिवसभर सांगतो एवढी तंगडतोड केली आणि ठरलेल्या जागा बघितल्या, म्हणजे मॉल ऑफ एमिरेट्स बघितला, बुर्ज खलिफाला जाईन आता परत संध्याकाळी. अशा बऱ्याच ठरलेल्या जागा आहेत. टुरिस्ट म्हणून तुम्ही बघता ना, तरी मला काही काही जागांना परत जायला आवडतं. म्हणजे दुबईला मी आज मला वाटतं तिसऱ्यांदा येत असेल मी, तरीसुद्धा मला या जागा बघायला आवडतात. जाऊन आलो, पण एवढी तंगडतोड केल्यावर ना आता भूक लागली आणि भुकेकरता माझ्या दृष्टीने दुबईतली सर्वात बेस्ट जागा म्हणजे बर दुबई. आणि बर दुबई म्हणजे भारतच आहे. तर आत्ता मी बर दुबई या भागात आहे आणि तुम्ही इकडे बघाल तर तुम्हाला सगळी म्हणजे दुबईची जी गोष्टी आहेत, म्हणजे उंच इमारती, चकाचक मॉल, सगळं दुकानावर सगळं दिसेल. पण जर इकडे बघाल ना, तरी बघा तुम्ही बघा, साधारण इथूनही सुरुवात होते आणि पहिलं एक लफा, म्हणजे इकडे साधारण आपल्या शेजाऱ्यांचं असं होते, पण इथे सगळं मिळेल तुम्हाला. आणि इथून पुढे जाल तुम्ही तर पूर्ण अशी गल्ली आहे. बघा समोर तुम्हाला दिसतंय देसी चाट, फलाफल आणि शॉर्मा. फलाफल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, टर्किश डिश आहे. आपल्या चण्याच्या काबुली चण्याच्या पिठापासून बनवलेले असते. आणि हा रस्ता तुम्ही बघाल ना पुढे, तर पूर्ण ही खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्ली कम तिकडे तुम्हाला बाकीच्या ज्या डेली नीड्स लागतात ना, ते बघा, उसाचा रस मिळतो इथे तुम्हाला. काय नाही मिळत नाही तुम्ही बघा, जे लागतं ना आपल्या भारतीयांना ते सगळं इथे मिळतं. थोडं अजून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. की तुम्ही बर दुबईतली जी घरं बघाल ना, थोडंसं म्हणजे दुबईचं जे ग्लॅमर आहे ना, त्या दुबईचं काय म्हणतात ते झकपकगिरी आहे ना, ती इथे दिसत नाही. कारण इथे ना बऱ्याचसारखा मध्यमवर्गीय राहतो आणि कष्टकरी जनता राहतात. त्यामुळे मागची घरं दिसतात बघा तुम्हाला, अगदी आपल्या भारतात जशी असतात ना तशी असतात इकडे. म्हणजे गॅलरीत कपडे वाळत घातलेले आहेत आणि एकंदरीत बाहेरनंच बघून कळतं की साधारण मध्यमवर्गीय लोकांची जशी घरं असतात ना तशी घरं आहेत. त्यामुळे हा भाग थोडासा वेगळा आहे, पण त्यामुळे कदाचित जास्ती आपलासा पण वाटतो. कारण जास्ती झगमग दुर्यात तुम्ही फिरलात ना की थोड्या वेळाने तुम्हाला घरची आठवण येते. त्यामुळे मला हा भागसुद्धा आवडतो, अर्थात जी पॉश दुबई आहे ती पण आवडते. त्यामुळे सगळं फिरलो आहे बर दुबई, सगळं बघितलं, लेबनीज बघितलं, एशियन बघितलं. पण मुंबईचा माणूस आहे ना, शेवटी मुंबईकडेच त्याचे पाय जातात. तर मी ज्या रेस्टॉरंटमध्ये आलो आता खायला, त्याचं नाव आहे, दाखवतोच थांबा, मुंबई एक्सप्रेस ऑथेंटिक प्युअर व्हेज रेस्टॉरंट. हे सुद्धा थोडं कठीण आहे इकडे, कारण मी माझ्यासारखा व्हेजिटेरियन माणसाला सगळ्या मिक्स ठिकाणी खातो मी, अर्थातच खातो, कारण जगभर फिरतो. पण प्युअर व्हेज मिळालं तर जास्त आवडतं. त्यामुळे एक नवीन ते माझं जेवण नाही आहे, हे मला संध्याकाळचं स्नॅक्स करता आलं. त्यामुळे जेवण अजून बाकी आहे, ते चांगलं असं अजून जरा दमून झाल्यावर मस्त चांगल्या ठिकाणी जेवण घ्यायचं. आता हे स्नॅक्स घेतो आहे संध्याकाळचं. बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मुंबईत असल्यामुळे अर्थात वडा किंवा समोसा स्नॅक्सला दुसरं काय असणार. हा खराखुरा मुंबईचा, नुसतं नाव नाही. याच्या मेन्यूमध्ये
वडापावची पण व्हरायटी, कीर्ती कॉलेज वडापाव, शिवाजी पार्क वडापाव, म्हणजे खरा मुंबईचा माणूस दिसतोय कोण आहे तो. आज ना दुबईत खूप फिरून झाल्यावर मला असं मस्त थाळी जेवायचं होतं. मला वाटलं दुबईमध्ये थाळी रेस्टॉरंट खूप आहेत, इंडियन खूप आहेत, जेव्हा पण मी राहतो त्या एरियामध्ये थोडीशी लांब आहे, म्हणून इकडे एक रेस्टॉरंटमध्ये आलं, त्याचं नाव नमस्ते. मला वाटलं इंडियन असेल, पण मी व्हेज थाळी ऑर्डर केली. पण नंतर कळलं हे आहे नेपाळी रेस्टॉरंट. आता नेपाळी व्हेज थाळी मी आयुष्यात कधी खाल्ली नव्हती, आज पहिल्यांदा खातोय. तुम्हाला दाखवतो काय असेल त्यात. मी बघा तशी आपल्यासारखीच आहे, एवढं तूप दिलंय वाटी भरून, लोणचं, दही, पालेभाजी, सलाड, अजून काहीतरी भाज्या, डाळ, भाजी आणि भाताचा डोंगर, असं हे थाळी आहे. ठीक आहे, पण क्रिकेट कुझिन कारवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य संस्कृती बघतच असतो. आज नेपाळी खाऊया, पण तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. अशाच नवनवीन पदार्थ, रेसिपीज आणि खाण्याबद्दल आपण बोलत राहू आणि भेटत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटत राहू. धन्यवाद.